आदरणीय अमरजी साबळे हे सोलापूर दौऱ्यावर आले होते आणि या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। काय सोलापूरला येण्यामागचं प्रयोजन? भारतीय जनता पार्टीने माझ्यावर सोलापूर लोकसभा भारतीय जनता पार्टीचा समन्वयक म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये जिंकण्याची तयारी करण्याची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टिकोनातून माझा सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आता नियमित प्रवास होणार आहे। मिशन 2024 अंतर्गत महाराष्ट्रातील लोकसभा 48 आहेत, त्यातील जास्तीत जास्त जागा जिंकून देशाचे फिर एक बार मोदी सरकार करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्त्यांची तयारी सुरू झालेली आहे। त्या योजनेचा भाग म्हणून मी आज सोलापूरमध्ये आलेला आहे। सुप्रिया सुळे म्हणतात की सोलापूरचे खासदार दिसत नाहीत, कुणाला दिसले तर आम्हाला कळवा। असेच खासदार आता आम्हाला पुढच्या टर्मला सोलापूरकरांना मिळतील का? सुप्रियाताईंना मी त्यांच्या फुटलेल्या आमदारांचा विचार करावा, भारतीय जनता पार्टीच्या खासदारांचा विचार करण्याची गरज नाही। कारण देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी मित्रपक्षाचं सरकार आहे। त्यामुळे सुप्रियाताईंनी आपले आमदार आणि आपले खासदार आपल्या पार्टीमध्ये राहतील याची चिंता करावी। आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्ही उभारण्याची शक्यता आहे का? मी भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्त्यापासून राज्यसभेचा खासदार झालेला आहे, परंतु कधी या पार्टीमध्ये मला कोणतं पद मागण्याची गरज पडलेली नाही। माझ्या निष्ठा, माझं काम, माझं चारित्र्य, त्यामुळे भारतीय जनता पार्टीने मला वेगवेगळ्या पदावर मला संधी दिलेली आहे। त्यामुळे मी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा इच्छुक उमेदवार नाही। मी भारतीय जनता पार्टीचा लोकसभेचा समन्वयक म्हणून हा माझा प्रवास सुरू झालेला आहे। ताकाला जाऊन मोगाला पोहताय साहेब। आज ही सृष्टी ह्या मुलाखतीला बघितल्यानंतर म्हणतील की बाबा साबळे हे इच्छुक नाहीत, खरंच इच्छुक आहात की नाही? मी भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता असल्यामुळे मी या लोकसभेसाठी इच्छुक नाही। समन्वयक म्हणून दिलेली जबाबदारी या ठिकाणी जो उमेदवार असेल, कमळ चिन्हावर उमेदवार असेल, त्याला निवडून आणण्याची जीवापाड मेहनत करण्यासाठी 2019ला देखील साताऱ्याच्या सभेमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणतात की फॅसिस्ट विचारधारा, हिटलर जर का बघायचं असेल तर मोदीच्या एकूण कामकाज पद्धतीला बघा, सध्याच्या आधुनिक काळातला हिटलर म्हणजे मोदी। बाळासाहेब आंबेडकरांबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे। बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दिला, ज्या बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं, ज्या बाबासाहेबांनी भगवान गौतम बुद्धाचा धम्म दिला, त्या बाबासाहेबांच्या नातू असणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी विद्वत्तेची कास धरून विद्वत्तापूर्ण विचार व्यक्त केले पाहिजे, भाषण केलं पाहिजे किंवा लिखाण केलं पाहिजे। या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल त्यांनी जी एक शिवी दिलेली आहे आणि जे आरे तुरीची अर्वाच्य भाषा केलेली आहे, हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेला शोभणारं नाही। त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या उंचीवर, बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेला शोभेल अशी विधानं करावी असं माझं त्यांना नम्र आवाहन आहे। बाळासाहेबांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपनं फोडली असा आरोप देखील सुप्रिया सुळेंनी केलेला आहे। त्या शिवसेनेने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आत्मपरीक्षण केलं पाहिजे। आपण वाढवलेल्या पक्षामध्ये आपण घडवलेले कार्यकर्ते हे आपल्यासोबत का राहू शकत नाहीत?
याचा त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की स्वतःच्या घरात पाळणा हल्ल्यानंतर इतरांचं नाव घेण्याची जशी एक सवय असते तसंच की आपल्या घरामध्ये घडलेल्या दुष्कृत्याला इतर जबाबदार आहे असं म्हणणं हे चुकीचं आहे. खासदार मिसिंगची कंप्लेंट पण करण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलेलं आहे. स्वामी सिद्धेश्वर स्वामी हे या लोकसभेचे खासदार आहेत. संसदेमध्ये ते आपले कर्तव्य पार पाडतात. ज्यांना भेटायचं आहे ते त्यांना भेटू शकतात. आणि मिसिंग होण्याची तक्रारीचा विषय तो बोलतात तर मी असं म्हणेन की त्यांचेच गायब झालेले जे आमदार आहेत किंवा गायब झालेले खासदार आहेत त्यांची मिसिंग कंप्लेंट त्यांनी जर कुठल्या पॉलिटिशियनला केली तर ते बरं होईल. साहेब, त्यांचं म्हणणं असं आहे की फडणवीस साहेबांचं सुद्धा पक्षामध्ये खच्चीकरण होत आहे. एवढे मोठे आमदार असून सुद्धा त्यांना उपमुख्यमंत्री केलेलं आहे. दुसरा उपमुख्यमंत्री त्यांच्या जोडीला आणून ठेवलाय. फडणवीस साहेबांचं खच्चीकरण केंद्राकडून चालू आहे. मी सुप्रियाताईंचे आभार मानतो की ते आमचे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांची ते काळजी करतात. परंतु सध्या देवेंद्र फडणवीस साहेबांची काळजी करण्याची काही कारण नाही. त्यांनी राष्ट्रवादी पक्षातले राहिलेले आमदार ते अजितदादांच्या गटात जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. देवेंद्र फडणवीस साहेब मोठ्या मनाचा नेता आहे. भारतीय जनता पार्टीचं आणि मित्र पक्षाचं सरकार येण्यासाठी जो त्याग केला पाहिजे तो त्याग त्यांनी केला. मुख्यमंत्री पदाचा त्याग केला. आपल्या वाट्याला आलेली मंत्रिपदं त्याच्यामध्ये सुद्धा अजितदादांना सामावून घेऊन आपल्या अधिकाराचा सुद्धा त्याग केला. एवढ्या मोठ्या मनाचा नेता महाराष्ट्राला लाभलेला आहे. त्यामुळे त्यांचं कुठेही खच्चीकरण झालेलं नाही. त्यांच्या त्यागाची नोंद या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. सर, आता मराठा आरक्षण प्रश्नी जो काही वादविवाद चालू आहे त्याचा पुढे भाजपच्या इलेक्शनवर काय परिणाम होईल का लोकसभेच्या? मराठा आरक्षण, ओबीसीचं आरक्षण या सर्व आरक्षणाच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पासून ते देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत हे सर्व संवेदनशील आहेत. ज्याचा त्याचा वाटा त्यांना मिळाला पाहिजे. आणि समाजातला जो त्या वर्गातला शेवटचा घटक आहे, जो गरीब आहे, मजूर आहे, त्याला सुद्धा त्याचं कल्याण झालं पाहिजे. याच्यासाठी त्याला आरक्षण मिळालं पाहिजे या विचाराचा हा पक्ष आहे, नेते आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण मिळण्याच्या संदर्भामध्ये आपण जे डॉक्युमेंटेशन केलं ते हायकोर्टापर्यंत ते आरक्षण टिकलेलं आहे. परंतु सुप्रीम कोर्टाच्या स्तरावर जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार झालं तेव्हा ते त्याचा पाठपुरावा व्यवस्थित करू शकले नाहीत आणि म्हणून ते आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या स्तरावर टिकलं नाही. त्याला जबाबदार ते आहेत. परंतु जरी ते टिकलं नसेल, आज सत्तेवर आम्ही आहोत आणि या मराठा समाजाचं आरक्षण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आणि ओबीसी समाजाला त्याला न्याय हक्काचं मिळणारं आरक्षण याच्यासाठी महाराष्ट्रातील शिंदे, फडणवीस आणि अजितदादांचं सरकार कटिबद्ध आहे. साहेब, सुप्रिया सुळेंनी असं देखील म्हटलं आहे की महाराष्ट्राचा खेळ खंडोबा करून ठेवलं त्या दिल्लीतल्या अदृश्य शक्तीनं. अदृश्य शक्तीचं त्यांनी शॉर्ट फॉर्म असं सांगितलं एएस म्हणजे अमित शहा. असं इनडायरेक्टली त्यांनी अमित शहावर देखील टीका केलेली आहे. दिल्लीच्या अदृश्य शक्तीमुळे महाराष्ट्रातलं सगळं राजकारण घोटाळा झालेला आहे असं त्यांचं देखील म्हणणं आहे. त्या दिल्लीतली अदृश्य शक्तीबद्दल तुम्हाला काय माहीत आहे? अमित शहा हे भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेत्यापैकी आहेत. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये भारतीय जनता पार्टीला नेत्रदीपक यश प्राप्त झालेलं आहे. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि अमितभाई शहा यांच्या मार्गदर्शनाखाली 370 कलम हे देशामध्ये रद्द करण्याचं काम झालेलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक पोलादी नेतृत्व अमितभाई शहांच्या रूपाने या देशाला लाभलेलं आहे.
आपली पार्टी हे सांभाळू शकले नाहीत, आपल्या पार्टीचे तुकडे झाले, आपल्याच पार्टीच्या नेत्यांवर पार्टीतून फुटून निघालेल्या नेत्यांनी हुकुमशहाचा आरोप केलेला आहे. जर राष्ट्रवादीच्या निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीमध्ये राष्ट्रवादीच्या वकिलांनी शरद पवार हे हुकुमशहा पद्धतीनं काम करतात अशा पद्धतीचं निवडणूक आयोगासमोर मांडणी केली असेल तर खरे हुकुमशहा कोण आहेत याचा शोध घेतला पाहिजे. आणि प्रकाश आंबेडकरांनी नरेंद्र मोदीजी हे हिटलर शहा आहेत, हुकुमशहा आहेत असं म्हणण्यापेक्षा निवडणूक आयोगासमोर जी मांडणी केली गेली आणि हुकुमशहा कोण आहे हे निवडणूक आयोगासमोरच्या सुनावणीमध्ये आलेले त्याच्याकडे पाहावं. चंद्रकांत पाटील सोलापूरचे नूतन पालकमंत्री झालेत. पुण्याचे पालकमंत्री काढल्यामुळे ते नाराज आहे असं चर्चा आहे आणि सोलापूरला स्थानिक पालकमंत्री या 5 वर्षाच्या काळात मिळाला नाही. त्याचा एक थोडाफार रोष आहे सोलापूरकरांना. चंद्रकांत दादा पाटील हे अत्यंत संयमी नेते आहेत. एका गिरणी कामगारांचा मुलगा संघाच्या संस्कारामध्ये वाढला, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं राष्ट्रीय स्तरावर काम केलं, राष्ट्रीय स्तरावर ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महामंत्री होते आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये हे दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्यावर संस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असल्यामुळे ते कुठल्याही दायित्वाबद्दल नाखुश नाहीत. त्यांना सोलापूरची आणि अमरावतीची जबाबदारी दिलेली आहे. ते अत्यंत जबाबदारीने ते पार पाडतील. सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना चंद्रकांत दादा पाटलांचा अत्यंत चांगला अनुभव येईल आणि सोलापूर शहरातील सोलापूर जिल्ह्यातील जे प्रलंबित असलेले प्रश्न आहे ते चंद्रकांत दादा पाटलांच्या नेतृत्वाखाली ते मार्गी लागतात. जनाब नवाब मलिक हे आता भाजपामध्ये म्हणजे भाजपाच्या सत्तेमध्ये येणार आहेत, कसं स्वागत कराल त्यांचं? जनाब नवाब मलिक हे शिंदे फडणवीस अजितदादांचं सरकार आहे. या सरकारमध्ये अजितदादा पाटील, अजितदादा पवार यांनी सहयोग दिलेला आहे, त्यांनी समर्थन दिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या गटामध्ये जनाब नवाब मलिक आले तर तो त्यांच्या गटातला अंतर्गत विषय आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या गटामध्ये ते सहभागी झाले तर एक मित्रपक्ष आहे, एवढाच विषय आहे. म्हणजे नवाब मलिकांचं भाजपा स्वागत करणार. आम्ही अजितदादांचं स्वागत केलेलं आहे. आम्ही अजितदादांचं स्वागत केलेलं आहे. त्यांचं स्वागत केले पण त्यांच्या पोटामध्ये असलेले जनाब नवाब मलिकांचं स्वागत करणार का भाजप? पण ते आले का नाहीत हे मला माहिती नाही. करणार का विचारतो? आले तर करण्याचा विषयच नाही. आले तर करणार का? जर त्याचा विषय त्याला उत्तर देणं काही बरोबर नाही. संभाव्य लोक 5 राज्याच्या निवडणुका जाहीर झाल्यात निवडणूक आयोगाकडून. इंडिया म्हणते की 5 राज्यामध्ये इंडिया हा चमत्कार करून दाखवेल आणि भाजप आणि मोदींना नक्कीच सामने दाखवू आम्ही. आत्तापर्यंत 2014 सालापासून या देशाने नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. 2014 साली झाल्यानंतर 2019 साली त्याच्यापेक्षा जास्त बहुमत या देशातील जनतेने दिलेलं आहे आणि नरेंद्र मोदीजींवर विश्वास व्यक्त केलेला आहे. आणि 2024मध्ये सुद्धा नरेंद्र मोदीजींचंच नेतृत्व स्वीकारलं जाईल आणि पुन्हा एकदा एक बार नरेंद्र मोदी सरकार 2024 साली येईल. तत्पूर्वी इंडियामधील घटक पक्षांना जो काय आनंद घ्यायचा आहे तो घेऊन द्यायला आपल्याला हरकत नाही. मध्यंतरी गांधी जयंतीला कार्यक्रम झाला तेव्हा आमदार प्रणिती शिंदेनी टीका केली की पंतप्रधान नरेंद्र मोदींना केवळ गांधी जयंती दिवशीच गांधी आठवतात, इतर वेळेस त्यांना गांधीजींचा विचारांचा विसर पडतो असं त्यांचं टीका आहे. ते प्रणितीताईंचं मत आहे. परंतु या देशामध्ये स्वच्छ भारत अभियान हे एवढ्या पद्धतीनं एवढ्या स्तरावर देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासानंतर कधीही राबवलं गेलं नाही.
त्याच्यासाठी तेवढी तरतूद केली गेली नाही आणि ही सर्व योजना पूजनीय महात्मा गांधी यांच्या नावाने, यांच्या विचाराने, यांच्यावर श्रद्धा ठेवून राबवण्यात आलेल्या आहेत. परंतु प्रणितीताईंना जर दिसत नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेसच्या नेत्याचं म्हणणं असं आहे की देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे गांधी हे भाजपाकडे आल्यानंतर कचऱ्याचे ब्रँड अँबॅसेडर झाले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे गांधी. देशाला स्वातंत्र्य मिळालं याच्यामध्ये महात्मा गांधींचं मोठं योगदान आहे हे आपण सगळ्यांनी मान्यच केलेलं आहे. परंतु स्वच्छता अभियानमध्ये महात्मा गांधींच्या विचारानुसार जर आपण एक देशामध्ये एक स्वच्छतेचं एक अभियान राबवलं गेलं असेल तर आम्ही त्याच्याकडे बघताना महात्मा गांधींचा विचार आणि महात्मा गांधींना आवडत असणारी स्वच्छता बघतो. परंतु त्याच महात्मा गांधींकडे हा केर कचऱ्याच्या स्वरूपात काँग्रेस बघत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, आमचा नाही. साहेब लोकसभेसाठी लोकसभेसाठी साहेब राम सातपुते यांचं नाव येत आहे, त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? आणि तुम्ही तर लोकसभा लढवणार नाही, इच्छुक नाही असं म्हणलंय. समजा पक्षाने संधी दिली तर काय करणार? पक्षाने संधी दिली तर मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सुद्धा निवडणूक लढायला तयार आहे. साहेब एक असा प्रश्न आहे की तुम्ही 2 वर्षापूर्वी आलो लोकसभेसाठी इच्छुकी तुम्ही व्यक्त झालात. त्यावेळेस सोलापूरकरांना एक तुम्ही आश्वासन दिलं होतं की मी राज्यसभेमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत विमान सेवेच्या बाबतीमध्ये नक्कीच पाठपुरावा करेन. किती पाठपुरावा केला आणि काय यश आलं? त्या पाठपुराव्याला मी कमी पडलेलो आहे. मी नम्रपणे कबूल करतो. मी सोलापूरकरांच्या इच्छेप्रमाणे त्या विषयामध्ये फार भरीव काम करू शकलो नाही. परंतु देशामध्ये 2024 साली सुद्धा नरेंद्र मोदींचं सरकार येणार आहे. महाराष्ट्रात सुद्धा त्याच विचाराचं सरकार आहे. आपण त्या विषयाचा अधिक पाठपुरावा पुढील काळामध्ये करणार आहोत. सर, सोलापूरमध्ये 8 दिवसाला पाणी येते आणि स्मार्ट सिटीचा पुरस्कार मिळतं. कसं पुरस्कार मिळते? आणि तो पुरस्कार पैसे देऊन घेतला असं आहे आरोप आहे. तुमचं सरकार देतं पुरस्कार. हे पहा की या स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने काहीतरी चांगलं काम या ठिकाणी घडलं. काही झालं काय नाही झालं का? नाही? काय काही झालं झालं नाही साहेब. 100% दाखव. त्याच्या हे जे काही मापदंड आहे त्या मापदंडानुसार त्या ठिकाणी चांगली कामं झालेली आहेत. 2019ला सगळं कागदावरचे मापदंड आणि प्रत्यक्षात कामाचे मापदंड ह्याच्यामधला फरक आहे. सर्वसामान्याला आजही फील होत नाही की मी सोलापूरच्या स्मार्ट सिटीमध्ये आहे, कागदावरच्या स्मार्ट सिटीमध्ये नाही आहे. ती फील आम्हाला सर्वसामान्य नागरिकाला येत नाही, पण प्रशासनाला आणि वरच्या नेत्यांना किंवा केंद्राला नक्की ते फील येतं आणि ते पुरस्कार देतात. दुहेरी पाईपलाईनची योजनेच्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. अद्यापपर्यंत पूर्ण नाही आहे. अजूनपर्यंत पूर्ण प्रलंबित आहे. विमानसेवा पूर्ण नाही आहे. झालेली कामं मेंटेनन्स नाही आहेत स्मार्ट सिटीचे. पुढील आठवड्यामध्ये आपले पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सोलापूरचा दौरा करणार आहे. आपण नवीन आलेल्या पालकमंत्र्यांच्या कानावर आपण हे सगळे विषय मांडू आणि भविष्यामध्ये हे सगळे प्रश्न मार्गी लावण्याचा सर, आपण 2 वर्षाला पालकमंत्री चेंज होतं, मग प्रत्येक पालकमंत्र्याला ते सांगायला सांगत पाहिजे. नसायचं का? नवीन आलेल्या पालकमंत्र्यांना तेच सांगायचं. त्यांच्या सगळ्यांच्या कानावरच चाललंय सर. 5 पालकमंत्री आहेत. यापूर्वीचे पालकमंत्री दर 2 महिन्याला येत होते. आताचे दादा कधी येतील आणि त्याचं काही नियोजन असणार आहे का? चंद्रकांत दादा पाटील अत्यंत नाही, विद्वान आहे ते आम्हाला माहित आहे. कर्मठ आहे आणि कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा अत्यंत कर्मठ आहे. त्यामुळे नेहमी सोलापूर जिल्ह्याचा प्रवास करणं आणि या ठिकाणचे प्रश्न मार्गी लावणं हे त्यांच्याकडून होईल. स्थानिक पालकमंत्री मिळावा अशी सोलापूरकरांची इच्छा होती. काय अपेक्षा म्हणजे तुम्हाला वाटतं का की पालकमंत्री हा स्थानिकच असला पाहिजे असं काही राजकीय व्यवस्थेमध्ये कुठेही लिहून ठेवलेलं नाही. त्यामुळे जो पालकमंत्री येईल तो चांगला काम करेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. धन्यवाद. धन्यवाद.